अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो व त्यांचा तुमच्यावर खूप आशीर्वाद राहो हीच प्रार्थना मी स्वामीचरणी करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाची बातमी मी सांगणार आहे। ज्यांच्या घरामध्ये स्वामीची मूर्ती आहे, त्यांची दररोज सेवा होते, त्यांची नित्यसेवा होते, नामस्मरण होते, पारायण होते, तरी देखील त्यांना स्वामीची प्रचिती येत नाही, स्वामींचा अनुभव येत नाही, स्वामींची कृपा होत नाही। तर का बरं असं होत असेल? कारण बरेच लोक असे म्हणतात, आम्ही सर्व सेवा करतो, पारायण करतो, नामस्मरण करतो, जप करतो, तरी सुद्धा आम्हाला अजून स्वामींचा अनुभव आलेला नाही, आमचे कामे पूर्ण होत नाहीत, आमचा संकल्प पूर्ण होत नाही, का आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होत नाहीत? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या चुका करता त्यामुळे तुम्हाला स्वामी प्रसन्न होत नाही। असे कोणते 5 गुण आहेत जे तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला स्वामीची कधीच प्रचिती होणार नाही। कारण अशा 5 गुण असलेल्या व्यक्तीने किती नामसेवा केली, किती स्मरण केलं आणि स्वामीची कितीही सेवा केली, दिवस रात्र नामस्मरण केलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तरी सुद्धा त्यांना स्वामीची प्रचिती येत नाही आणि कधीच येत नाही। चला तर मग बघूया कोणते ते 5 गुण आहेत। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। काही लोक देवाची इतकी सेवा करतात, देवासमोर नाक रगडतात, रात्रंदिवस देवाच्या समोर बसून राहतात, तरी सुद्धा त्यांना देवाची प्रचिती येत नाही। पण त्याचबरोबर असे सुद्धा लोक असतात जे कधी कधी जप करतात, सेवा सुद्धा कधीतरीच करतात, तरी पण त्यांना लवकर स्वामीची प्रचिती होते। तर असे का होते? तर मित्रांनो, त्यांचे कर्म चांगले असतात। तर मित्रांनो, कर्म एक अशी गोष्ट आहे जी कोणालाही चुकत नाही। चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच असते, तर नेहमी आपले कर्म चांगले ठेवा, तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल। अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात जेव्हा कर्म आपले चांगले असतील। म्हणून अगोदर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा आणि मग नंतर स्वामीची सेवा करा। तर आता मी तुम्हाला सांगतो की असे कोणते गुण आहेत, 5 गुण आहेत, ते आपल्याला कधी स्वामीची प्रचिती होऊ देणार नाहीत। दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करण्याचा सगळ्यात वाईट गुण। तर मित्रांनो असे जे लोक असतात जे जप करतात, पारायण करतात, पण कधी दुसऱ्याविषयी त्यांच्या मनात चांगलं नसतं। जेव्हा जेव्हा ते नामस्मरणाला बसतात, पारायणाला बसतात, तेव्हा त्यांच्या मनात दुसरंच चालू असतं, ह्यांनी माझ्यासोबत वाईट केले, मी पण याच्यासोबत असं करील तसं करील, असं आपण नेहमी मनामध्ये ठेवून देवाचं नामस्मरण करतो। अशा वेळी आपले मन हे शांत नसते। आपण कितीही नामस्मरण केलं तरी सुद्धा आपले मन भटकत असते। असा गुण जर आपल्यामध्ये असेल तर त्या स्वामी सेवेला काहीच अर्थ उरत नाही। त्याच्यामुळे जर तुमच्यामध्ये हा गुण जर असेल दुसऱ्याचं वाईट बघण्याचा, तर तो तुम्ही सर्वप्रथम काढून टाकला पाहिजे। मित्रांनो, दुसरा दोष म्हणजे आई वडिलांचा अनादर करणे, त्यांचा अपमान करणे, त्यांना घालून पाडून बोलणे, त्यांना वृद्धाश्रमात पाठवणे। जे लोक ह्या गोष्टी करतात त्यांना स्वामी कधीच फळ देत नाही आणि कधीच प्रचित सुद्धा होत नाही। आई वडील सर्वश्रेष्ठ असतात, त्याच्यामुळे त्यांचा चांगला आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणं खूप गरजेचं असतं। म्हणून आपण त्यांच्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे। आपण सेवा करतो स्वामींची, पण त्याच्या अगोदर, स्वामी सेवा करायच्या सुद्धा अगोदर आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे। स्वामी नेहमी म्हणतात, आई वडिलांच्या ठिकाणी दुसरं कोणीच नसतं। मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांचा अनादर कधीच करू नका, अपमान करू नका। जर हा दोष जर तुमच्यामध्ये असेल तर स्वामीची प्रचिती तुम्हाला कधीच होणार नाही। मित्रांनो, तिसरा दोष म्हणजे स्त्रीचा अनादर करणे। मित्रांनो, स्त्री एक घराची लक्ष्मी असते। मित्रांनो, स्वामी आई देखील आहेत, त्यांचा एक स्त्री रूपी अवतार सुद्धा आहे। तर मित्रांनो, बरेच लोक आपल्या आईला, आपल्या पत्नीला खूप खालचेपणाने बोलतात। मित्रांनो, स्त्री एक लक्ष्मी रूप आहे। जर घरची लक्ष्मी नाराज राहिली तर त्या घरावर कोणतीही कृपा होत नाही। म्हणून आपल्या स्त्रीचा आदर करा, जेणेकरून घरातली लक्ष्मी आनंदी राहील। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कधी स्त्रीचा अनादर करू नका। जर तुम्ही तसे करत असाल तर आत्ताच ते बाजूला काढून टाका, कारण असे केल्यास तुम्हाला कधीही स्वामीची प्रचिती होणार नाही। मित्रांनो, पुढचा दोष म्हणजे विनाकारण दुसऱ्यांना त्रास देणे, त्यांना वाईट बोलणे। मित्रांनो, स्वामी म्हणतात, जर तुम्ही दुसऱ्याचे वाईट करा तर त्याहून जास्त वाईट तुमचे होईल। म्हणून दुसऱ्याला त्रास देणे बंद करा। आपल्याला काही न बोलता आपण त्याची खोड काढणे हे खूप चुकीचं आहे। त्याच्याबद्दल वाईट चिंतणे किंवा त्याच्याबद्दल खूप वाईट बोलणे किंवा त्याच्यावरती डाव धरून राहणे, त्याने मला असं केलं, आता मी त्याला तसं करणार,
हा जो वाईट गुण आहे, या गुणामुळे स्वामी कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत आणि तुम्हाला कधीही स्वामीची प्रचिती होणार नाही. तर स्वामी भक्तांनो, हे गुण तुमच्यामध्ये आहेत का? जर हे गुण तुमच्यामध्ये असतील तर कधीच तुम्हाला स्वामीची प्रचिती होणार नाही. तर आजच हे सगळे गुण सोडून द्या आणि स्वामीची सेवा खूप मन लावून आणि जीव लावून करा. स्वामीची प्रचिती